श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळा, ऐक, हे शब्द खास तुझ्यासाठी आहेत. अरे, भिवू नकोस. तू का घाबरतोस? तू विसरलास का? भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जगाने तुझी साथ सोडली तरी चालेल, पण मी तुझा हात कधीच सोडणार नाही. तू जी हाक मला ऐकू येते, तू जेव्हा एकांतात रडतोस, जेव्हा तुला वाटतं की तुझं ऐकणार कोणी नाही, तेव्हा मी तिथंच असतो. तुझी प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचते. फक्त थोडा धीर धर. मी अशक्यही शक्य करेन. तुला जे कठीण वाटतंय ते माझ्यासाठी क्षणाचं काम आहे. तुझ्या नशिबात जे नाही ते सुद्धा देण्याची ताकद मी ठेवतो. फक्त तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास हवा. संकटांना घाबरू नकोस बाळा. संकट तुला मोडायला नाही तर तुला घडवायला येतात. मी तुला संकटात टाकेन, पण त्यातून बाहेरही मीच काढेन. ही माझी परीक्षा आहे. त्यात तू पास होणारच. तुझे ओझे माझ्यावर सोपव. तू का एवढी चिंता करतोस? तुझ्या संसाराची, भविष्याची सगळी काळजी माझ्या पायाशी अर्पण कर आणि तू मोकळा श्वास घे. तुझा योगक्षेम मी चालवेन. मी गेलो नाही, मी जिवंत आहे. मी देह सोडला असला तरी मी अक्कलकोटमध्ये आणि तुझ्या हृदयात आजही जिवंत आहे. हम गया नहीं, जिंदा है, हा माझा शब्द आहे. कोणापुढेही हात पसरू नकोस. तू माझा भक्त आहेस. तुला जे हवे ते माझ्याकडे माग. जगात कोणापुढेही लाचार होऊ नकोस. राजाचा मुलगा राजासारखाच राहिला पाहिजे. कर्माचा हिशोब ठेव. बाळा, मी तुला माफ करेन, पण तुझे कर्म तुला सोडणार नाही. त्यामुळे कोणाचेही वाईट चिंतू नकोस आणि वागू नकोस. सात्विक राहा. बाकी मी बघून घेईन. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. जग नाव ठेवेल, टीका करेल, पण लक्षात ठेव, तुला जगाला उत्तर द्यायचे नाहीये. तुला मला तोंड द्यायचे आहे. तुझे मन साफ ठेव. नमस्कारातच समाधान आहे. जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ म्हण. आणि या 6 अक्षरांमध्ये एवढी ताकद आहे की तुझे सारे दुःख पळून जाईल. फक्त हे लक्षात ठेव, वेळ नक्कीच बदलली. आज तुझी परिस्थिती वाईट असेल, पण ती कायम तशीच राहणार नाही. हे दिवसही जातील. माझ्यावर श्रद्धा आणि थोडी सबुरी, संयम ठेव. अहंकार सोड. मी जवळ येईन. मीपणा, अहंकार हा आपला शत्रू आहे. जेव्हा तू मीपणा सोडशील तेव्हाच तुला माझी खरी अनुभूती येईल. अन्नदान कर, मी तृप्त होईन. जेव्हा तू एखाद्या भूकलेल्याला भाकर देतोस तेव्हा तो घास थेट माझ्या मुखात जातो. गरीबात आणि मुक्या प्राण्यांमध्ये मला शोध. एकटा आहेस असे समजू नकोस. तू जिथे जातोस तिथे मी तुझ्या सोबत असतो. तुझी सावली सोडेल, पण मी नाही. माझ्या पादुकांकडे बघ. जेव्हा खूप गोंधळ वाटेल तेव्हा डोळे बंद कर आणि माझ्या चरणांकडे बघ. तुला सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील. हट्ट माझ्याकडे धर. बाळा आपल्या आईकडेच हट्ट करत. तू सुद्धा तुझे गाराने तुझा हट्ट माझ्यापाशी मांड. मी तुझा पिता आहे. तुझी इच्छा पूर्ण करेन हे माझे कर्तव्य आहे. माफ करायला शिक. ज्यांची तुला त्रास दिला त्यांना माफ कर. त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळेलच. पण तू तुझ्या मनात द्वेष ठेवून स्वतःला जाळू नकोस. स्थिर राहा. सुख आले म्हणून हुरहुळून जाऊ नकोस आणि दुःख आले म्हणून कोलमडून पडू नकोस. दोन्ही परिस्थितींमध्ये स्वामी समर्थ म्हणतं, स्थिर राहायला शिक. तुझे अश्रू मी पुसेन. तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब मला अस्वस्थ करतो. रडू नकोस. मी आहे ना. तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस मीच आणेन. शेवटी तू माझाच आहेस. तू कितीही चुका केल्यास तरी तू माझे लेकरू आहेस. दिवसभर कुठेही भटकलास तरी संध्याकाळी तुला माझ्याच कुशीत यायचे आहे. निश्चिंत राहा. स्वामींचा हा एकच संदेश सर्वात महत्त्वाचा आहे. बाळा, तू फक्त तुझा हात माझ्या हातात दे. पुढचा रस्ता मी तुला दाखवेन.
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. भेटूया